नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला, कारण मागच्या भागामध्ये आपण जमिनींबाबतचे कायदे आणि वादविवाद याविषयी आपण जाणून घेतलं होतं आणि ते समजून घेत असताना समाजामध्ये किती प्रकारची लोक आहेत हेही आपण समजून घेतलेलं होतं आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला अनेक मेसेज आलेत, मेल आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की रयतेचा दरबारमधून तुम्ही जी वस्तुनिष्ठ माहिती सांगता ना, त्यामुळे आमच्या मनामध्ये ज्या अनेक शंका कुशंका असतात ना, त्या सगळ्या दूर होतात. मंडळी, हेच असतं. आपण जर का एखाद्या गोष्टीची सर्वांगीण, सर्वंकष आणि विश्वासार्ह माहिती घेतली ना, तर त्या माहितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्की बदलू शकतो आणि ह्याच अनुषंगाने आम्ही विविध विषयांवरची माहिती आपल्यापर्यंत नित्य पोचवत असतो. मात्र आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे. सुदृढ संपन्न समाज निर्मितीबाबतचा आपला आजचा विषय आहे, जो अत्यंत गरजेचा सुद्धा आहे. कारण मंडळी, सध्या आपला समाज विविध समस्यांनी पोखरलेला आहे. त्याला कुठेतरी आधाराची दिशा देण्याचीही गरज आहे आणि त्यासाठी शासन पातळीवरून सुद्धा बरेच प्रयत्न केले जातात. त्यातूनच आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी संपन्न समाजाच्या उभारणीसाठी सर्व व्यक्ती, संस्था, संघटनांना आवाहन केलेले आहे. शासनाबरोबर तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा असंही त्यांनी सांगितलेलं आहे, जे अत्यंत योग्य आहे. कारण समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तसे प्रयत्न होत सुद्धा आहेत. आणि ह्यामध्ये अग्रभागी आहे जगातली सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, मया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्, मंगले पुण्यभूमे त्वदर्थे, आपल्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या आजीविकेच्या ठिकाणी या गुणवत्तेचं आचरण, या गुणवत्तेने बोलणं, या गुणवत्तेने विचार करणं आपलं झालं पाहिजे. तर विश्वगुरु भारत व्हायला फार वेळ लागणार नाही. 20-1 वर्षात आपण ते स्थान गाठू शकू. कारण भौतिक प्रगती होते आहे, नैतिक प्रगती व्हायला पाहिजे. हे जर आपण करू तर विश्वगुरु भारत ही केवळ घोषणा राहणार नाही, हे केवळ स्वप्न राहणार नाही, ते प्रत्यक्ष साकार झालेलं आपण पाहू. विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे सृष्टीच्या गुरुपदावर, त्या सिंहासनावर आरूढ होऊन आपली भारत माता उभयकरांनी सर्व जगाला अभय प्रदान करते आहे. हे दृश्य मला माझ्या दृष्टीने स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या दिव्य चक्षुंनी, ज्ञानचक्षुंनी त्यांनी ते पाहिलं. आपण हे जर करू तर आपल्याला ते आपल्या चर्मचक्षुंनी पाहायला मिळेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आपला संघ 100रीचा झालेला आहे. ह्या वर्षी संघ 101व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. 1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावरती नागपूरला सुरुवात झाली. तारखेप्रमाणे म्हटलं तर 17 सप्टेंबर 1925 अशी होती. तिथीप्रमाणे विजयादशमी होती. जवळजवळ 100 वर्षाचं आता चालू आहे असं म्हटलं तर चालेल. आणि 17 सप्टेंबर धरलं तर 101 वर्ष लागलं आहे.
तसं एक कारण जर म्हटलं या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर संघ स्थापन झालं त्यावेळेसची जी भूमिका होती डॉक्टर केशवराव हेडगेवार जे संस्थापक होते त्यांची, की व्यक्ती निर्माण केल्याशिवाय या देशाचं काही भलं होणार नाही अशा प्रकारची एक भूमिका घेऊन मग व्यक्ती निर्माणाचं काय करता येईल, कसं करावं अशा प्रकारचं चिंतन त्यांचं चालू होतं. त्या चिंतनामध्ये जे जे सापडलं त्याच्यात त्यांनी संघाचं एक मॉडेल शाखा या स्वरूपात असं उभं केलं. कुठला तरी एखादा महापुरुष अवतार घेईल आणि आपला उद्धार करेल अशी ही जी काही अगतिक मानसिकता समाजाची होती त्या काळात, ती दूर करून डॉक्टरांचं म्हणणं होतं की संपूर्ण समाजात एक ऊर्जावस्था ही निर्माण केली पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा स्तर हा उंचावला पाहिजे. आणि नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं म्हणणं असं असायचं की कार्यकर्त्याप्रमाणे वागण्याची तयारी नेत्याची असायला पाहिजे आणि नेता होण्याची क्षमता ही कार्यकर्त्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा साक्षात्कार संघ स्थापनेपूर्वी डॉक्टरांना झाला. हिंदुत्व हाच या देशाचा प्राणवायू आहे, हिंदू समाज हाच या देशाचा कणा आहे हे डॉक्टरांनी ओळखलं. आणि म्हणून जात पात प्रांत पंथ भाषा गरीब श्रीमंत असे सगळे भेद बाजूला सारून संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन केलं तरच या देशाला बरे दिवस येतील असं डॉक्टरांचं ठाम मत होतं. आणि हेच एकमेव ध्येय संघ स्थापन करताना त्यांनी संघासमोर ठेवलं. शाखा हा संघाचा प्राण आहे, ज्यामध्ये संस्कारांची रुजवात करण्यात येते. तर संघाच्या शाखेत जायला लागल्यानंतर तिथे जे विषय होतात, जे विचार मांडले जातात, जे सांगितलं जातं, देशाचा इतिहास, देशात होऊन गेलेली असामान्य व्यक्तिमत्व, आपले श्रेष्ठ पूर्वज, माहिती, आपल्या देशाचं वैशिष्ट्य, आपली श्रेष्ठ भारतमाता, हे सगळं ऐकता आणि अशात यापूर्वी होऊन गेलेल्या शेकडो वर्षातल्या त्यागी तपस्वी लोकांचं उदाहरण ऐकल्यानंतर वाटायला लागतं मनामध्ये आपल्याला आपणही अशाच प्रकारचं काम करावं आणि या मार्गाने या पद्धतीने हे आपण करू शकतो आणि ते प्राप्त करू शकतो हा विश्वास मनात यायला लागतो आणि तो हळूहळू वाढायला लागतो. शिक्षण संपेपर्यंत बहुसंख्य तरुणांच्या मनामध्ये हा विचार येतो की जीवनातली काही वर्षे तरी काय होईना आपण अशा प्रकारचं काम करू. साधारण आज देशभरात 1 लाखाच्या वर गावांमध्ये काम आहे. आता 1 लाखाच्या वर गावांमध्ये जर असं दैनंदिन चालणारं काम असेल तर ते एका विशिष्ट समाजाने चालणारच नाही, शक्यच नाही. ते सर्व समाजाचंच प्रतिनिधित्व त्याच्यात असतं. ह्या अशा संस्कारांमधून संघानं चारित्र्य संपन्न, ध्येयवादी, शिस्तप्रिय, सेवाभावी, समर्पित अशा अनेक पिढ्या घडवल्या. त्याला 100 वर्षांचा झळाळता इतिहास आहे. आणि म्हणूनच मंडळी, आज आपण RSS म्हणजे नेमकं काय, त्यांची शिकवण काय असते, त्यांचे संस्कार काय असतात, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचं शिस्तपालन कसं आहे, त्यांचा सेवाभाव कसा आहे, हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या ह्या अमाप यशाचं नेमकं इंगित काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. कारण मंडळी, आज जगभरामध्ये RSSच्या अनेक स्वयंसेवकांनी स्वतःची नाममुद्रा उठवलेली आहे. तर संघाचं पहिलं वैशिष्ट्य आहे संघाची शाखा. त्या संघाच्या शाखेतनं अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. दुसरं संघाचं वैशिष्ट्य म्हणजे संघाचा गुरु. संघाचं वेगळेपण हे आहे की संघामध्ये व्यक्तिपूजा नाही, त्यामुळे कुठलाही व्यक्ती संघात गुरु नाही. संघाचा गुरु आहे तो भगवा ध्वज. संघ ज्यावरनं ओळखला जातो असं एक वैशिष्ट्य म्हणजे शिस्तपालन. संघाचं आणखी एक वैशिष्ट्य की स्वतः उदाहरण तयार करणं. म्हणजे अनेक गोष्टी अशा असतात की नुसत्या सांगितल्या जातात, पण त्या स्वतः अनुकरण करणं आणि आपल्याद्वारे उदाहरण स्थापित करणं हे संघामध्ये सार्वत्रिक आपल्या सर्वांना दिसतं. प्रचारक व्यवस्था हे एक संघाचं वैशिष्ट्य आहे. संघाचा कार्यकर्ता मी या जातीचा असं सांगणार नाही, कारण संघामध्ये असं शिकवलं की जात आम्ही सांगायची नाही. मी संघामध्ये जात विचारली पण जात नाही, जात सांगितली पण जात नाही. त्यामुळे जाती विरहित समाज असेल तर तो हिंदुत्वाचा समाज आहे आणि हे हिंदुत्वाचं लेणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संपूर्ण देशाला दिलेलं आहे. समाजाची बांधणी करत असताना ती आईच्या मायेनं करावी ही संघाची शिकवण आहे. सर्वेशाम अविरोधेनं, कोणालाही विरोध न करता डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला चक्र
असं आपण काम करत राहू. प्रतिशोध, प्रतिउत्तर, प्रतिक्रिया असं कुठलंही करायचं नाही. आणि मला समाज जोडायचा असेल, डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं, मला समाज जोडायचा असेल तर मायेच्या ममतेने जोडला पाहिजे. मंडळी, संघाच्या जन्मापासूनच संस्कार असतील, समर्पण, शिस्तबद्धतेबरोबरच सेवा कार्य हा संघाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आपत्ती संकटामध्ये संघाचे स्वयंसेवक घटनास्थळी पोचून लगेच मदतही सुरू करत असतात. सेवा कार्याचे 2 पैलू प्रामुख्यानं लक्षात येतात. एकतर आपत्कालीन सेवा, ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या वेळेला संघाचे स्वयंसेवक काम करतात. पण केवळ आपत्तीतच सेवा न करता स्थायी स्वरूपाची सेवा कार्य उभी करावीत असा विचार झाल्यानंतर महाराष्ट्रात तो 1973पासून सुरू झाला. संघात 1989 साली सेवा विभाग प्रत्यक्ष सुरू झाला, मी मगाशी म्हटलं. तर अशी स्थायी स्वरूपाची सेवा कार्य ही प्रामुख्याने केली जातात. त्या 4 क्षेत्रांचा जर विचार केला तर शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक सेवा कार्य अशा 4 क्षेत्रात आत्ता देशभराचा जर आपण विचार केला तर 90,000पेक्षा अधिक सेवा कार्य ही संघाचे स्वयंसेवक हे स्वयंप्रेरणेनं करतात असं आपल्या लक्षात येते. महाराष्ट्रात 16,000पेक्षा अधिक सेवा कार्य ही महाराष्ट्रात चालतात. त्यामुळे आपण पाहतो जिथे जिथे संकट येतं, समस्या येते, सगळ्यात धावून जाणारे पहिल्यांदा स्वयंसेवक असतात आणि शेवटून परत येणारे स्वयंसेवक असतात. हे या समाजाच्या बांधणीमुळेच झालेलं आहे. मंडळी, 17 सप्टेंबर 1925मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये RSSची स्थापना केली. या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा दैदिप्यमान इतिहास आपण जाणून घ्यायलाच पाहिजे. संघाच्या जडणघडणीमध्ये गोळवलकर गुरुजींचं असीम योगदान आहे. त्यानंतर बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया, KS सुदर्शन आणि आता मोहन भागवतजी यांनी संघाची यशोपताका दुमदुमत ठेवली आहे. संघाच्या ऐतिहासिक वाटचालीतले काही महत्त्वाचे टप्पे आहेत. 42चं आंदोलन सुरू झालं आणि त्या 42च्या आंदोलनात संघाने भूमिका काय घ्यावी, कारण पहिल्या दिवसापासून संघाने आपलं उद्दिष्ट स्वातंत्र्य हे घोषित केलं होतं, प्रतिज्ञा घेत असत स्वयंसेवक. मग या उद्देशाने जर आपण काम करतो तर या आंदोलनात आपण काय करावं. त्यावेळी झालं होतं असं की गवालिया टँकला 9 ऑगस्टला जी सभा झाली, ती सभा झाल्यावर लगेच काँग्रेसच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी इंग्रजांनी अटक केली. कोणी बाहेर ठेवलंच नाही. आंदोलन ऑर्गनाईज करायचं कोणी. पूर्णपणे अनियंत्रित असलेल्या एखाद्या आंदोलनामध्ये सगळी संघटनाची शक्ती ओतायची की नाही, जी आत्ता मुळातच निर्माण होते आहे. आणि गुरुजींनी सगळ्या स्वयंसेवकांना सांगितलं की संघ हे आंदोलन लीड करायच्या मागे काय लागणार नाही, पण संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी ज्यांना जे जे मदत करता येईल त्या आंदोलनामध्ये त्यांनी करावी. 1947 साली ज्या वेळेला देशाची फाळणी झाली आणि फार मोठ्या संख्येत हिंदू विस्थापित झाले, हिंदू बांधव, त्यावेळेला संघाच्या स्वयंसेवकांनी वास्तुहारा समितीच्या माध्यमातून त्या निर्वासित बांधवांसाठी भोजन आणि निवाऱ्याची व्यवस्था ही सीमावर्ती भागात प्रामुख्यानं केली. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या कत्तली सुरू झाल्या होत्या. त्यांच्या स्त्रिया पळवल्या जात होत्या, संपत्ती लुटली जात होती. त्यांना संरक्षण देणं आणि भारतात परत आणण्यासाठी मदत करणं हे काम मोठ्या प्रमाणावर संघ स्वयंसेवकांनी केलं. गुरुजींनी सगळ्या आयुष्यामध्ये 2च वेळा संघ स्वयंसेवकांना संदेश दिला, आदेश दिला म्हणायला हरकत नाही. एक आदेश यावेळी दिला की कुठल्याही परिस्थितीत शेवटचा हिंदू आपल्या गावातून सुरक्षितपणे बाहेर निघेपर्यंत गाव सोडायचं नाही. प्रत्यक्ष त्याच्यात मारले किती लोक गेले, 5,000पेक्षा अधिक संघ स्वयंसेवक त्या गावातल्या हिंदूंचं रक्षण करताना मारले गेले. 1986 साली अयोध्येतल्या मंदिराचं जो कारागृहात राम होता, रामलल्ला होते, तर त्या रामलल्लांचं कुलूप तिथल्या त्या कोर्टाने, जिल्हा कोर्ट होतं ते, त्या जिल्हा कोर्टाने ते कुलूप काढलं आणि देशभर एकदम ती न्यूज फ्लॅश झाली आणि सगळ्यांचं लक्ष त्या रामजन्मभूमी विषयाकडे गेलं आणि पुन्हा ते काही तासांनी ते कुलूप लावण्यात आलं माहिती आहे. मग हे रामलल्लाचं जन्मस्थान असल्यामुळे आणि प्रभू रामचंद्र हे आमचे आदर्श असल्यामुळे, ज्यांचं संविधानात पण चित्र आहे, तर त्यांचं जन्मस्थान हे मुक्त झालं पाहिजे. हे आंदोलन मग अभियान उभं राहिलं. या अभियानासाठी मोठी जनजागृती करण्यात आली.
या जनजागृतीमध्ये छोटी छोटी प्रतीकं घेऊन समाजाला एकूण चळवळ म्हणून ज्याला म्हणतात, बाहेर ज्याला परफेक्ट शब्द असतो की चळवळीचं रूपांतर, चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि सामान्य हिंदू ग्रामीण भागातलं सुद्धा त्यात जोडला गेला. संघाच्या कार्याविषयी, योगदानाविषयी भरपूर काही सांगता येईल, पण आता मात्र संघानं पंचपरिवर्तनाचा नारा दिला आहे. म्हणजे काय ते समजून घेऊया. पंचपरिवर्तन असा विषय आहे. पंचपरिवर्तनाचा विषय करत असताना आपल्याला लक्षात येतं की हे 5च विषय का, म्हणजे ज्या 5 विषयांमध्ये उल्लेख केला जातो, स्वबोध, नागरी कर्तव्य, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण, असे ते 5 विषय आहेत. त्यामुळे या 5 विषयांच्या आधारे जसं इंग्रजीमध्ये एक टिपिंग पॉईंट नावाचा उल्लेख येतो की अनेक छोटे छोटे बदल हे मोठं परिवर्तन घडवत असतात. म्हणून या दृष्टीने आवश्यक असलेल्या या 5 बिंदूंना संघाने शताब्दीच्या कालावधीत प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना वाटेल की हे 5 बिंदू काय आहेत, तर हे सहज, सोपे, सरळ आणि आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासारखे बिंदू आहेत. त्यामुळे या बिंदूंचा आग्रह आहे. दुसरा प्रश्न स्वाभाविक येतो की आत्ताच का, जसं म्हटलं होतं की आपला भारत देश हा तरुणांनी मुसमुसलेला आहे, यंगेस्ट नेशन विथ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून स्वाभाविक हे करत असताना यंगेस्ट नेशन विथ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन असतानासुद्धा मॉडर्न टाइम्स आणि एन्शंट सोल्युशन्स याचा पण विचार करता येऊ शकेल का. या दृष्टीने विचार करत असताना का आणि कसाचा गुंता हा सुटायला मदत होते. भारताच्या 100मध्ये प्रवेश करत असताना सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ शकेल. भारताच्या अभ्युदयाचं चक्र जे अमृतकाळामध्ये सुरू झालेलं आहे, तो भारत संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल, ही आताची स्थिती येत चाललेली आहे. मंडळी, आत्मभान जागृत करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तेच संघानं केलं आहे. मी अनुसूचित जातीत जन्माला आलो, त्यामुळे मला संविधानाने मला आरक्षण मिळालं. पण मी आरक्षण घेतलं, पण माझी मुलं आरक्षणामधून शिकणार नाही अशा प्रकारची शपथ आम्ही सांगलीच्या अधिवेशनात घेतली. आणि त्यावेळेपासून आजपर्यंत जे संघामधले जे कार्यकर्ते, जे संघामधले कार्यकर्ते, मागासवर्गीय कार्यकर्ते, अनुसूचित जातीमधले कार्यकर्ते जे आरक्षणामधून शिकले, ते आरक्षणाचा लाभ आपल्या मुलांना न मिळता त्यांनी ओपनमधून शिकण्याचं ठरवलं. माझ्या 2 मुली ओपनमधून शिकल्या. एक आयुर्वेद डॉक्टर आहे, बँकेमध्ये. त्यामुळं असं जे आहे, असा सगळा संदेश आहे ना, हा मनाला पटत गेला तो. आणि मग ते विद्यार्थी दशेमध्ये आपण कॉलेज आणि आपलं घर असं न म्हणता समाजही आपला आहे. आणि म्हणून त्या कामाची सगळी जी ज्योत जी आहे ना, ती विद्यार्थी परिषदेमुळे मिळाली आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये जोडला गेलो. निरपेक्ष प्रेम, एका शब्द किंवा 2 शब्दात बोलायचं तर निरपेक्ष प्रेम म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांना जेवढं प्रेम एकमेकांविषयी कदाचित नाही वाटणार, तेवढं बिलकुल अनोळखी असलेल्या 2 संघ स्वयंसेवकांना एकमेकाविषयी जे निरपेक्ष प्रेम आहे, त्यात कोणतीही काही इच्छा, काही दुसरं काही नसतं, स्वार्थ नसतो, असं जे प्रेम आहे, हाच संघाच्या कामाचा आधार आहे. कोणी काही मोठी बौद्धिक देऊन आणि तत्त्वज्ञान करून असं कोणी काही संघटना अशी वाढत नसते. संघटना जी वाढते ती प्रेमाच्या आधारे वाढते. आणि म्हणून अनौपचारिकपणा, प्रेम हे जे काय आहे, हेच माझ्या मते हा संघाचा आधार आहे. हिंदुत्वाची प्रखर जागृती निर्माण होणं, त्याचे रिझल्ट आजही आपण अनुभवतो आहे. समरसतेचा जो काही संवेदना आहे, ती सामान्य माणसांच्या मनात जागी करणं, तो जो प्रयास चालू आहे, तो आज समरसता गतिविधी म्हणून अधिक गतीने करण्याचा संघाचा आग्रह आहे. आणि जे पंचपरिवर्तन म्हणून या शताब्दीच्या निमित्ताने मांडणी होते आहे, त्यात समरसता हा एक बिंदू मुद्दाम आग्रहाने घेतलेला आहे. इतका समरसतेबद्दल संघाचा आग्रह आहे. ते हिंदुत्व आणि समरसता दोन्हीही हे बरोबर चालणं, हे संघाचं मला वाटतं या देवरस पर्वातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असेल. हे जे परिवर्तन होतं हे त्यातून होतं, त्यामुळे दीर्घकाळ सातत्यानं हे काम करणं हे आवश्यक आहे. आत्ता समाज जीवनात वावरताना हे लक्षात येतं की समाजातला खूप वर्ग असा अभावग्रस्त आणि वंचित आहे. त्यामुळे चाललेली सेवा कार्याची संख्या ही पुरेशी नाही, ती अधिक वाढली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की समाजातल्या सज्जन शक्तीला बरोबर घेऊन ही सेवा कार्यांची संख्या अधिक वाढवणं
आणि याचा जो अपेक्षित परिणाम आहे त्याचा देखील ज्याला त्याचं वलय मोठ्या संख्येत वाढवणं असं करण्याची आवश्यकता आहे. संघात एक गीत म्हटलं जातं की भारताच्या महारथाया सारे मिळून ओढूया, पायी गतीन हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया. हृदयात असलेल्या भक्तीच्या आधारे जर आपण सेवा कार्य केलं तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे यश मिळतं असा मला विश्वास वाटतो. एक छोटासा कार्यकर्ता ज्याच्याबद्दल मनामध्ये प्रेम आहे असे कार्यकर्ते पुढे जाऊन संघाचे खऱ्या अर्थानं काम करणारे वाहक ठरतात. म्हणून संघ आज जो वाढला आहे, संघ जो विस्तारला आहे, अनेकविध वैशिष्ट्याने नटलेला असा हा संघ आहे. काही उदाहरणादाखल वैशिष्ट्य आपण आत्ता या ठिकाणी पाहिलेली आहे. सगळं जग भारताकडे मोठ्या आशेने बघतंय. मगाशी वर्णन केल्याप्रमाणे कुटुंब व्यवस्था असेल, आयुर्वेद असेल, संगीत असेल, अनेक गोष्टी भारतीय जगाला देऊ शकतात. त्याची सुरुवात ह्या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून आपण केली तर या सगळ्या संकल्पाला सिद्धीचं बळ प्राप्त होईल ही विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करतो. हिंदुत्वाचं, राष्ट्रीयत्वाचं वातावरण, कारण व्यक्ती निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्याचा उपयोग झाला पाहिजे देशासाठी. देश हा माझ्या पुढे सुप्रीम आहे, त्याच्या पुढे काही नाही, अशा प्रकारची एक धारणा असलेली संघातल्याने, त्यामुळं संघ असा एका अर्थाने वाढत गेला. समाज जीवनातलं कुठलंही क्षेत्र असं सोडलेलं नाही असं आपल्या लक्षात येईल. साधारण ही एक वाढ आहे आणि आत्ता ती 100 वर्षापर्यंत आलं ना. आज अशी स्थिती, जसं मागाशी मी सांगत होतो की विरोध झाला, मग विरोधाच्या नंतर थोडासा पुढच्या स्टेपवर आलं की काहीतरी अपेक्षा पण सुरू झाल्या की संघाने हे केलं पाहिजे, संघाने ते केलं पाहिजे, अशा प्रकारच्या कल्पना सुरू झाल्या. मग जे संघाच्या रचनेत बसता येईल, करता येईल ते केलं आहे. आणि आज आपल्या लक्षात येईल की कुठल्याही जीवनामध्ये, सामाजिक जीवनात आपल्याला संघाच्या स्वयंसेवकांनी उभं केलेलं काम. संघ काही करणार नाही ही भूमिका सुरुवातीपासून, पण स्वयंसेवक काही सोडणार नाही ही पण भूमिका होती. कारण एकदा तयार झालेला स्वयंसेवक कुठेही जाईल जीवनात आणि मग आपल्या लक्षात येईल त्यांनी ते अनेक प्रकारचे निर्णय असे उभे केले असं जाणवतं. ही जशी एक वाढ आहे तसं संख्यात्मक दृष्टीने पण बेसिक जे काम आहे ते पण मात्र चालू ठेवणं. म्हणजे संघाची शाखा आहे, त्या शाखेच्या आधारातून तिथल्या ज्या 1 तासाच्या कल्पनेतून जे काही निर्माण होतं, स्वयंसेवक व्यक्ती निर्माण ज्याला आपण म्हणतो, देश, राष्ट्र, प्रेम, तशा प्रकारची त्याची धारणा तयार झाल्यावर तो जातो. ते मात्र सातत्याने चालू राहील अशा प्रकारची एक रचना. आपला देश, आपली माती, आपल्या धर्माशी इमान राखून देशप्रेम, चारित्र्य संपन्नता, सेवाभाव, शिस्तप्रियता, संस्कृती परंपरांना जपणारा, आरोग्य संपन्न, विचारी, संस्कारक्षम समाज घडवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यशोगाथा आपण समजून घ्यायलाच पाहिजे. वस्तुनिष्ठ माहिती ही संवादाची पहिली पायरी असते. त्यातून सकारात्मकताच वृद्धिंगत होत असते. आणि मंडळी, आज आपल्या समाजासाठी सकारात्मकतेचीच गरज आहे. त्यासाठी RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त हृदयापासून आपण त्यांना अनेक शुभेच्छा देऊया. याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbар@gmail.com. आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे दोन्ही एपिसोड तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. मात्र त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण सगळ्यांनी जरूर पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.